नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आपण आता ह्या बदलापूर पूर्व परिसरामध्ये आहोत. आपण बघतोय की काल याच ठिकाणी कोळगाव बदलापूर नगर परिषद कारवाई करणार होती, मात्र नोटीस देण्यात आली होती आणि आता अखेर जे काही या ठिकाणी गाळे आहेत ते गाळे आता तोडणार आहे अशी माहिती मिळते. आणि आपण जर बघत असाल तर अतिक्रमण कारवाई जी आहे भर पावसात कोळगाव बदलापूर नगर परिषदेची सुरू झालेली आहे. बदलापूर पूर्व याच परिसरात आपण आहोत. यसारे अंतर्गत यांची प्रक्रिया जी आहे ती पुढील सुरू आहे अशी माहिती मिळते, परंतु तरी सुद्धा आता हे जे काही यांचे गाडे वगैरे आहेत ते सर्व तोडले जात आहेत. भर पावसामध्ये कोळगाव बदलापूर नगर परिषदेची ही कारवाई सध्या सुरू आहे. मात्र ज्यांची कोणाची घरं होती त्यांना मुदत देण्यात आलेली आहे, पण ज्यांचे कोणाचे शॉप वगैरे आहेत तर ते शॉप जे आहेत त्यांना आता या ठिकाणावरून त्यांच्यावरती कारवाई केली जाते आहे. यापूर्वी सुद्धा आपण बघितलं होतं की जे काही नागरिक आहेत त्यांनी 11:30 वाजता रस्त्यावरती उतरून त्यांनी कोळगाव बदलापूर नगर परिषदेकडे मागणी केली होती, परंतु आता पुन्हा हाच प्रकार जो आहे तो आपण बघत आहोत. आणि याच दरम्यान आता एका विजेच्या लाईट सुद्धा जाण्याची शक्यता वर्तवली जाऊ शकते, कारण तारा ज्या आहेत विजेच्या त्या आपण बघतोय. या दरम्यान तुमचं शॉप आहे? नाही ते काय करणार आता? काय करणार आता, काय माहित काय करणार. मला सांगितलं 2 महिन्याची मुदत दिलेली आहे. तुम्हाला किती महिन्याची मुदत दिली? 2 महिन्याची. मग आता तोडणार नाहीत का ते? आता तोडणार नाही बोलले, 2 महिन्यानंतर तोडू. तुमचे यसारी अंतर्गत सुरू आहे ना? हो आहे, सुरू आहे. पण आता ते आम्हाला सांगितलंय, पण आम्हाला काहीतरी पर्याय पाहिजे ना. कुठे देणार आहेत तुम्हाला घर? काही काही सांगितलं? माहित नाहीये, काहीच माहित नाही. उदरनिर्वाह कशावर चालायचा? माझा तर ह्याच्यावरच चालायचं. जेव्हा मी म्हणजे हे जेव्हा यायचं भाडं यायचं किंवा मी स्वतः करायचं तेव्हाच माझं व्हायचं. माझं कोण कमवता नाहीये. किती वर्षांपासून आहात बदलापूरमध्ये? मी जवळजवळ 40 वर्ष होत आले. काय वाटतं आत्ताची कारवाई का होते आहे? 40 वर्षात का नाही झाली आणि आत्ताच का होते? काय माहित, ते तर आम्हाला सांगू शकत नाही. आता साहेब आले, ते बोलले घर नाही तोडणार आहे. मग ठीक आहे, घर नाही तोडत आहे. धन्यवाद. आपण सध्या जर बघितलं तर आपल्याला इथे कोळगाव बदलापूर नगर परिषदे अंतर्गत कारवाई जी आहे ती पाहायला मिळते. इकडे सुद्धा जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात ही कारवाई सध्या सुरू आहे. बदलापूर पूर्व परिसरामध्ये अंबुराजी चौक जो आहे त्याच ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. कारवाईमध्ये 40 वर्षांपासून त्यांची घरं होती, तर त्यांना आता सध्या 2 महिन्यांचा काही जणांना कालावधी देण्यात आलाय. मात्र काही जे काही शॉप आहेत ते आता तोडले जात आहेत. आपण आता बदलापूर पूर्व परिसरामध्ये आहोत. काल सुद्धा आपण बघितलं होतं की याच ठिकाणी जी काही शॉप होती आणि काही नागरिकांची घरं होती, गेल्या 40 वर्षांपासून ते या ठिकाणी रहिवासी आहेत. मागे देखील आपण बघितलं होतं की त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं की
एसआरए मध्ये जे आहे तुम्हाला विलीन करण्यात येईल तोपर्यंत तुम्ही इथे राहू शकता असं सांगण्यात आलं होतं, असं त्यांचं म्हणणं होतं. पण आता जे आहे त्यांच्या घरांवरती 2 महिन्याचा कालावधी देण्यात आलाय. मात्र जे काही शॉप आहे त्यांच्यावरती कारवाई सुरू आहे. आपण जर बघत असाल तर इथे कारवाई जी आहे सुरू आहे. दे. कोळगा बदलापूर नगर परिषदेच्या अंतर्गत मोठी कारवाई जी आहे ती सध्या इथे सुरू आहे. मात्र याच दरम्यान या परिसरामध्ये असलेली अनेक हे घे प्रतिक्रिया. काय मागणी करत आहात? तुम्हाला आता कालावधी दिलेला आहे की नेमकं काय सांगाल? आम्हाला कालावधी वगैरे काय दिलेलं नाही. आम्हाला सांगितलं गेलं की राहणारी घरं राहणार आहे, बाकीचे गाळे तोडणार आहे असं सांगितलं. पुनर्वसन करू म्हणून सांगितलेलं आहे. मग आता किती गाळे तोडणार आहेत? जेवढे तुटतील असं तोडण्यात येईल असं सांगितलेलं आहे. तुमचं काय घर आहे की गाळा आहे? काय माझं घर पण आहे आणि गाळा पण आहे. किती वर्षांपासून इथे राहतात? जवळजवळ मला आता इथे 15-16 वर्ष झाली मला इथे. मग एवढ्या वर्षांमध्ये ही कारवाई आताच का होते? काय वाटतं? यापूर्वी सुद्धा कारवाई झाली आहे का? यापूर्वी पण कारवाई करण्यात आलेली, पण त्यांनी सांगितलं का बा आम्हाला जे रस्त्यात जेवढं लागेल जागा तेवढीच आम्ही घेणार आणि बाकीची तुम्ही राहू शकता म्हणून. तुम्ही अनधिकृतरित्या राहता की नेमकं कसं आहे? आमच्या टॅक्स पावतीवरती तरी अनधिकृत नाही लिहिलेलं आहे, अधिकृतच लिहिलेलं आहे. पण ते बोलतात तुम्ही अनधिकृत राहता म्हणून तिकडे. तुम्ही नगर परिषदेमध्ये विचारणा केली, त्यांनी काय सांगितलं? ते बोलतात नाही, बोलतात तुम्ही अनधिकृत राहता म्हणून तुम्ही तिथे असं सांगितलं गेलं. धन्यवाद. आपण जर बघत असाल तर यांना सांगण्यात आलंय की तुम्ही अनधिकृतरित्या राहतात असं, पण त्यांचं म्हणणं आहे की 15 वर्षांपासून ते रहिवाशी राहतात. काय बोलणार दादा? मॅडम, मी 89 पासून आमची पावती आहे. हा. अगोदर घर होतं. घराच्या नंतर जर कोरोना पिरियड सुरू झाला तर त्यामुळे आम्ही कसं माझं घर मी भाड्याने दिलं. भाड्याने दिल्यामुळे तो दुकानदार आपला शटर लावून धंदा करायचा. तर त्याच्या या लोकांचं म्हणणं आहे की जो शटर आहे म्हणजे गाला आहे. आणि आम्ही काय बोललो, टॅक्स पावती बघा, टॅक्स पावतीप्रमाणे घर तोडणी होत नाही, कारण टॅक्स पावती आमची घराची आहे. तर जोपर्यंत शटर आहे तर गाला समजून तोडतात. आता मीटर पण कापलाय आणि साहेबांना सांगितलं घर होतं तर ते घर बघा, हे माझं घर आहे. म्हणजे बाकी तुमचं घर आहे की गाडा आहे? घर पण काय झालं मॅडम, मी भाड्याने गेलो होतं ना, तर त्यांनी ते शटर लावून त्याला दुकान चालवत होता तो. म्हणजे माल मटेरियल बनवायचं फक्त इडलीचं असं. आता काय मागणी करताय? आता मागणी जो आहे ते ह्याच्यावर पुनर्वसन तर करायला पाहिजे. 89 पासून आमची घर आहेत. मग तुम्ही विचारणा केली नाही का नगर परिषदेला? केली, ते आम्ही सर्व कागदपत्र पण आमचे सादर केले होते, पण ते साहेबांनी काला घोषित करून तोडणी सुरू केली. नक्कीच. धन्यवाद. माहिती द्या. सॉरी हा. नाही आहे ना, माझ्याकडे 2 आहेत. सरकारी कामात अडथळा निर्माण होईल, माझी गाडी काढावी लागेल आधी. कुठे जाऊ ते सांगा फक्त. हे पण तोडणार आहे का? लावून यावं लागेल. नाही गाडी लावते ना. गाडी
छत्री देऊ का? छत्री देऊ? कुळवा बदलापूर नगर परिषदे अंतर्गत आपण सध्या बघतोय अतिक्रमण कारवाई जी आहे ती सुरू आहे आणि याच दरम्यान नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत। इथे जरी आपण बघितलं तरी सुद्धा आता सामान जो आहे तो खाली करण्याचं काम सध्या सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते। या साईडला सुद्धा अनेकांची घरं आहे, काहींची गाळे आहेत, शॉप आहेत, तर ते सुद्धा आता इथून हे करण्यात येते। आपण मॅडम तुमचं दुकान आहे का? आम्ही रेंटवरती किती वर्षांपासून होता तिथे रेंटवरती? काय नका मला नाही तर आपण जर बघत असाल तर इथे सध्या मोठी कारवाई जी आहे ती कुळगा बदलापूर नगर परिषदेची सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि याच दरम्यान ज्यांची कोणची शॉप होती ते शॉप आता तोडण्यात येत आहे। फक्त ज्यांची घरं आहेत ज्यांची घरं आहेत त्यांना 2 महिन्यांचा कालावधी जो आहे तो देण्यात आलेला आहे। इथून तिथून अनेक अशी घरं आहेत जिथे रहिवासी राहतात, तर त्यांना 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे। मात्र ज्यांची कोणाची घरं नाहीये तर ज्यांचे गाळे आहेत, शॉप आहेत, ते आता त्याच्यावरती कुळगा बदलापूर नगर परिषदेची कारवाई जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ द्या। मात्र याच दरम्यान कित्येक वर्षांपासून जे आहे इथे नागरिक राहतात, पण आता ही कारवाई जी आहे ती होते म्हटल्यावरती काही जण बोलतायत की तत्पर आहे। परंतु तुमचं दुकान आहे मग कोणाचे आहेत? या ठिकाणी ना आपण एक प्रश्न सध्या जर बघितला ना तर अजूनही नागरिक म्हणजे खरोखर अनधिकृतरित्या राहतात का हा प्रश्न निर्माण होतोय। कारण खूप जण बोलायला घाबरतायत, म्हणजे खरंच जरी अनधिकृतरित्या इथे राहत असतील तर कारवाई ही झालीच पाहिजे अशी मागणी येते आणि ती कारवाई जी आहे ती आपण सध्या बघतोय इथे। मोठे शॉप जे आहेत ते तोडण्यात येतात। तुमच्यामध्ये जी काही कारवाई केली जाते आहे त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। गेल्या अनेक वर्षांपासून हे रहिवासी याच ठिकाणी राहतात अशी मागणी येत होती। तर आता जर आपण बघितलं सुरू आहे।
कधी काढलं शॉप कधी खाली काल केलं आम्हाला सांगितलं मग आम्ही काल पटापट मध्ये खाली गेलो. खूप सामान असेल ना कुठे ठेवला हे बिल्डिंग मध्ये आपलं सत्यम मध्ये राहतो ना तिकडे खालचा ग्राउंड फ्लोअर एक फ्लॅट घेऊन ठेवला म्हटलं तिथे टाकतो पहिला. का तिथे नाही काढणार ते नाही रे झाड आहे तिथे 5 वेळा गाडी एक मोठा टॅम्पो भरून गेला टोटल. यांचा तर कायदे होता तर विचित्रच आमचं खूप जास्त. तुमचं काय होतं सीटवरचं दुकान होतं. मग आता वाले नाही आता काय घ्या बोला. भरपाई बोलतात. काय करणार आता यांना आम्ही एसआरची प्रोसेस चालू आहे म्हणून सांगितली, हं. पण हे लोक ऐकायलाच तयार नाहीत. काय आम्ही यांना म्हणतात म्हटलं की 2 महिने आम्हाला राहू द्या, आमची एसआरची प्रोसेस पूर्ण करू द्या आणि नंतर मग आम्ही तोडायला तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे आम्हाला काहीतरी भरपाई ऍटलिस्ट मिळाली असते याची बाबत. बरोबर तर बिलकुल ऐकत नाहीये. याला किती वेळ लागेल म्हणतात ते काय बोलतात? साधारण 2-2.5 महिने लागतील. त्यामध्ये आम्ही घोषित झालो असतो एसआरएम, तर मग आमचं तोडलं असतं तरी आम्हाला कुठेतरी भरपाई मिळाली आता असते. तुम्ही घोषित झाला आहात की नाही घोषित अजूनही? झाले ना आमच्या तर कालच सर्वे, परवा सर्वे झाला. तुमचं स्वतःचं दुकान होतं की तुम्ही स्वतःचं रेंटनी दुकान राहत होतं होतात? आणि स्वतःचं दुकान होतं. 2000 सालापासून आम्ही इकडे धंदा करत होतो. जवळपास 27 वर्ष झाले दुकानाला आपल्या. काय वाटतं दादा एवढ्या वर्षांनंतर कारवाई होते, तुम्ही अनधिकृतरित्या एवढ्या वर्ष राहिलात की नेमकं काय आहे? आधी टॅक्स पावती अधिकृत म्हणून आम्ही टॅक्स भरत होतो. टॅक्स पावती अधिकृत म्हणून होता, परंतु हे अनधिकृत म्हणूनच तोडतात. तर आम्हाला तोडण्याविषयी काय नाही, परंतु आम्हाला याची काय ती भरपाई किंवा काय बनणार आहे इथे? काय बोलले ते? काय बनणार आहे इथे? इथे रस्ता होणार बोलतो रस्ता होणार आहे. असं त्यांचं म्हणणं. तुमचा उदरनिर्वाह कशावर चालतो? दुकान होतं मॅडम सीट कव्हरचं. किती जण आहे घरामध्ये? कुटुंबात किती जण आहे? जरा 6 जण. मग एवढ्या वर्ष याच्यावरतीच उदरनिर्वाह चालला, मग आता काय करणार आहात? तर काय मॅडम आता दुसरीकडे कुठे भाड्याने बघावं लागेल दुकान आणि मग दुकान चालवायला. काही मागणी करताय प्रशासनाला? प्रशासनाला एकच मागणी आहे, आता आम्ही एवढ्या वर्षापासून इथे आहोत. गव्हर्नमेंटचा नियम 2011 पासूनच्या आधीचे जे आहेत त्यांना काहीतरी मोबदला किंवा भरपाई मिळावी ही आमची अपेक्षा आहे. दादाशी बोलूया आपण. तुमचंही दुकान होतं इथे, काय सांगाल? आमचंही दुकान होतं गेले 5 वर्ष इकडे होतं. त्यांनी आम्हाला नोटीस वगैरे थोड्या दिवसापूर्वी त्यांनी नोटीस दिली होती, पण त्यांचं काय होतं त्यांचं जे चालू होतं ओनर लोकांचं काय मिटिंग वगैरे झालं होतं आम्हाला काही कल्पना नाही. अचानक काल रात्री आम्हाला दुपारी येऊन सांगितलं उद्या खाली करा. मी तर तिथे माझं तर एंट्री होतं, माझे ओनर आले मला म्हटलं ना ते काय होतच नाही ते खाली करायला सांगितलं. तर ठीक आहे आता ते खाली केलं. एवढ्या वर्षांपासून इथे राहत होता तर वाटलं होतं काही अनधिकृत असेल? 5 वर्षापासून आहे, पण मला अशी काही वाटलं कल्पनाच होतं का नव्हती. अनधिकृत आहे? कल्पनाच नव्हती मला, कधीच कल्पनाच तुमचा काहीच उदरनिर्वाह नाही. कशावर चालायचा? माझं इथे ऑफिस होतं त्याच्यावर त्याच्यावरच. आता मला बघायला लागेल दुसरं काय. सध्या आपण बघतोय की अनेकांचा उदरनिर्वाह याच्यावरच चालत होता आणि आता ज्या वेळेला इथे कारवाई होते आहे म्हटल्यावरती आता दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी ऑफिस जे आहे त्यांना बघावं लागेल, शॉप जे आहे ते पाहावं लागेल. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. धन्यवाद. ठीक आहे. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीचं.